निहान त्यांनी घेतलेली आहे न्यू कार आणि ती न्यू कार आहे गाईस 700. पहिल्यांदा गाईस ही ऑटो कार चालवेल कारण की ना मी लाईफमध्ये कधी ऑटो कार चालवलेली नाही आहे. निहान खरंच येते ना कार नीट येते ना? मग तू आपण MIDC मध्ये जाऊ तिकडे करते. चला गाईस नवीन कार मध्ये आम्ही निघालेले असतं फिरायला. तर गाईस आता चला मी कार चालवतोय ऑटो कार. पायने ठेवायचा एकाच पायाने वापरायचा असतो. पहिले ब्रेक मारून ठेव पुरा. पहिले गिअर दाब डी वर करायला. अरे बाई चालायला लागली रे कार. चालते रे कार. मग चालायसाठीच ब्रेक म्हणजे- दाब रस्ता खराब आहे मी पकडतो तू बोल. अच्छा म्हणजे जेव्हा रस्ता खराब होता तू तेव्हा कुदवायचा गाडी. नाही, आणि नाही, मला नाही, म्हणतोय नाही, नाही. का रे सिद्धेश बरोबर आहे की. गाईस तर मी आता आलेला आहे तर आता आहे ना दुपारचे वाजता आहे 2 आणि मी ना आता आलेला आहे गाईस काकांकडे बिकॉज म्हणजे निहान त्यांनी घेतलेली आहे न्यू कार आणि ती न्यू कार आहे गाईस 700. तर ही आता त्यांनी घेतलेली 4-5 दिवसाआधी आणि म्हटलं आज येऊ म्हटलं इथे ब्लॉग वगैरे बनवायला. मी पण न्यू कॅमेरा घेतलेला आहे ना तर म्हटलं न्यू कॅमेराने न्यू कारचं आपण शूट वगैरे करू. मस्त जाऊ म्हटलं थोडं एखादी राऊंड वगैरे मारू मस्त कारमध्ये. तर ही कार घेतलेली आहे 700 आणि अजूनपर्यंत याचं प्लास्टिक पण नाही काढलेलं आहे यांनी काय हे नॉर्मली बाई टिपिकल इंडियन फॅमिलीमध्ये हेच होतं. नवीन कार घेतल्यानंतर कोणती नवीन गोष्ट घेतल्यानंतर लवकर त्याच्या वस्तूचं प्लास्टिक नाही उतरत. नंबर प्लेट कधी येणार आहे? आणि नवीन कार घेतल्याबरोबर धूळ बसते काहीच बघा असं ब्लॅक कलरची वाटते कार धूळमुळे. हे पुसरे हे ब्लॅक आहे का? ते ब्लॅक वाटतं. ब्लॅकच आहे. पहिल्यांदा काहीच ही ऑटो कार चालवेल कारण की ना मी लाईफमध्ये कधी ऑटो कार चालवलेली नाही आहे. जस्ट नॉर्मल गिअरवाली कार चालवलेली मॅन्युअल आज चालवेल. आणि ही कार आहे काय मला वाटलं तो मला बोलला की बाहेर काढ. हो इकडे टच नाही होणार नाही. निहान तुला येते कार खरंच? दोस्त घेऊन आलता इथे का? इथे शोरूम वरून गाडी ओमने आणली होती शोरूमवर ना घरी. ते तुम्ही पाहिलं होतं पण हाय आता ना याच्याकडनं शिकावं लागेल की या कारला कसं स्टार्ट करता कारण की ऑटो कार कधी चालवलेली नाही आहे. चला भाई गाईस निहानने काढलेली इथे कार. निहानचा मित्र पण येतोय सिद्धेश असं. ओहो निहान खरंच येते ना कार नीट येते ना? मग तू आपण MIDC मध्ये जाऊ तिकडे करते. हां हे काढ. मेलोवीचं काही टेन्शन नाही. अरे भाई किती जागा आहे रे. किती जागा आहे भाई गाईज या कारमध्ये. डायरेक्ट असं आहे की डायरेक्ट असं अंगावर चादर घेऊन झोपू शकता. नाही सीट पुढे केलेलं आहे. मोठा डिस्प्ले आहे त्यानंतर एवढी सिस्टम इथे आणि सनरूफ. भाई हे तर उघडावंच लागेल. थांब अरे यार घाण केली नाही आणतो पूर्ण उघडतो का? बस ये नको उघडू. अरे भाऊ तुला कोणी उघडायला लावलं तोच ते. अरे त्याला दाबून ठेवायला लागेल आता. उघडायचंय काय आता नको धूळ चालली जाईल सिटीमध्ये जर हे ठेवलं उघडतं. सिटीमध्ये तुला माहिती किती गंदी वाटत धूळ आहे आपल्या जळगावमध्ये. अच्छा पेट्रोल भरायचं म्हणते ही. हो तिचं तेच नाटक राहतं भाऊ दरवेळेस. अरे मग घेतलं इथं तिला पण तर खाऊ घालावं लागेल ना. चला गाईस नवीन कारमध्ये आम्ही निघालेले असतं फिरायला आणि येताना मीच अरे सॉरी सीट बेल्ट तर तो पण नाही लावलेला आहे मागून लावलेला आहे. अरे नाही तरी लावून ठेवायचा काही सीट बेल्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मला सीट बेल्टची सवय झालेलीच आहे म्हणा. मोठ्या कारचा आहे हाच विषय असतोय ना की यांना डायरेक्ट यांना हँडल करायला थोडं जड जातं. म्हणजे हे घे रे भाऊ हे टाकतं काय हे ऍडजस्ट करायला आहे ना. जसं छोटी कार होऊन जाते ना तसं मोठी कार छोटी कार जशी हे होऊन जाते ना आपल्या हातात. काय छोटी कारचं जजमेंट लगेच बसतं बट मोठी कार आहे ना थोडी उंच वाटतंय ना उंच वाटतंय. दुनियाभरची धूळ बसेल. क्रिएटा पण भारी आहे रे क्रिएटा. अरे भाई क्रिएटाचं नाव घेतलं आणि समोरून क्रिएटा बा. क्रेटा आणि सेल्टॉस. नवीन कारचा वास कसा येतो? नवीन कारचा वास नवीन जातो. आता आपण किती 14 वर्षांतर घेतला तो नवीन कारचा वास. रीड्स घेतली होती 14 वर्ष आधी. रीड्स का 14 वर्ष आधी? आम्ही 2009 मध्ये घेतलेली गाईस. ती वेज झालेला होता ना तर तेव्हा घेतलेली आम्ही ती कार. गाण्यांना अशी वाईब भेटते नाही ते डायरेक्ट म्हणजे ऐका.
गाईस आता चला मी कार चालवतोय, ऑटो कार. एकदाच चालवलेली आहे ती पण थोडीशी, आता पूर्ण चालवतो. पाटे आजोबा द्यायला काय पाटे. अरे चालवशील ना? नाही बिलकुल नाही. चालवून बघू गाईस. इथे ना कसं गर्दी नाही आहे म्हणून घेतोय. त्याने हायवेला चालवली आता. पाय रे भाऊ, काय पाय झटून बसले असते यार. शिट. ते गणपती बाप्पा मोरया. बघू आता. पकडू का तुझा कॅमेरा? मग मी पकडणार आहे का तुला वाटतं? पाय रे भाऊ, तू नीट चालव. बघता हँड ब्रेक आहे बघ हातात पकडलेला. पलटी का चालू आहे का व्हिडिओ? दोघे पायने ठेवायचा, एकाच पायाने वापरायचा असतो. पहिले ब्रेक मारून ठेव पुरा. हा, आणि पहिले गिअर दाब. डी वर करेला. आता MD आला. ला? हा, आता डी वर. आता हँड ब्रेक सोड. सोडू. आता चालले आडू ये. सोड ब्रेक, सोड फक्त ब्रेक सोड. बस काही सोडला. टेन्शन घ्या. अरे बाई चालायला लागली रे कार. चालते रे कार. मग चालण्यासाठीच ते. हे लाव तू सीट बेल्ट लाव, नाही तर ती टुटू टुटू वाजवेल. थांब. तर गाईज फायनली मी चालवतो आता ऑटोमॅटिक कार, आणि इथूनच शिकेल बाई मी. तरच पुढे जाऊन चालवता येईल, नाही तर मी चालवलेली नाही ना, तर मला नाही माहिती. म्हणजे ब्रेक दाब. रस्ता खराब आहे. मी पकडतो आणि तू बोल. अच्छा अच्छा, म्हणजे जेव्हा रस्ता खराब होता तू तेव्हा कुदवायचा गाडी, आणि दगड, मला दगड, म्हणतोय दगड. का रे सिद्धेश बरोबर आहे की नाही? कुदवायचं नाही रे, फक्त ते थोडं आरामात घ्यायला लागतं ना यार रे. आता कुठे आहे रस्ता? कुठे यायचा गोष्टी? रस्ता संपला का इकडे? करे जजमेंट माहिती ना बाई. तू कुत्रे अरे बिचारे, या कुत्र्याला काय होतंय रे? खेळता येतं त्याचं. मला माहिती ना जजमेंट बाई कारांचा. ऑटोमॅटिक कार वरून ऑटोमॅटिक कारचा विषय नाही. कार मोठी फक्त आपली विषय कार आहे. मोठी आहे. तिथे यार तू इकडे घेऊन आला का? इथं नाही इकडे. भाई काय चालते भाई स्मूथ. जास्त नको पाडू. पडवत कुठे आहे रे भाई? म्हणजे गाईस तुम्हाला माहिती का नियनाचा ताणच होता तेव्हा नव्हता. त्याला काही नाही, आणि मला अरे मी म्हणजे घेतलं. अरे भाई थोडी हे होते असं वाटते. कसं. हा. नाही रे. हा त्यांना फक्त मला जागेवर ठेवायचं नाही तर काय ते मॅन्युअलची सवय ना, मग ते काय आणि तो पाय पण वर पण ठेवू शकतो तू एक पाय. मला नाही ठेवायचा आहे वरती. नाही टाकून रस्ता नशील आता. दाबली. बोलला मी रस्ता नशील. गाईस फायनली मी चालवलेली आहे आता 700. खूप मस्त मजा आली बाई चालवायला. तर मी फायनली शिकलेलं आहे ऑटोमॅटिक कार. म्हणजे जास्त काही नाही, फक्त याच्यात ते असतं यार गेअर नाही टाकायचा, याला लॉक करायची ना. आता ही झाली लॉक. आता नियाने नाही ऑटोमॅटिक म्हणतो सॉरी मॅन्युअल चालवतोय, तर मला भीती वाटते. म्हटलं नियान थांब. आता त्याला मी सांगतोय, तेव्हा तो मला सांगत होता, आता मी सांगतोय त्याला कशी चालवायची. तर हळू घे बरं. मॅन्युअल वरून शिकलाय भाऊ मी. रीट्स रोज चालवतो. तर फायनली चालवून आलेले आम्ही दोघी एकमेकांच्या कारा. आणि गाईस तुम्ही विचार करत असतील हे हळद येणारी. हां, हळद का बरं लागलेली आहे? तर आज आहे आमच्या घरी गाईस खंडेराव. काय आज काय पूजा काय रे आज यार काहीतरी ते मल्हार नाही रे, मल्हार काहीतरी होतं. खंडेरावचं आहे ना, मग तेच ना जय मल्हार. ते तडी आरती असते ते तर माहिती आहे, पण चला जाऊ द्या. गावात चेरी. अरे बापरे, अरे बापरे. तर काही 7 वाजलेले संध्याकाळचे 7:15, आणि तुम्हाला सांगितलं होतं की आज आमच्याकडे ते तडी आरती होती, खंडेरावचं होतं. तर आज आहे चंपाषष्ठी, आणि आज हिंगलाज मातेचा प्रकट दिन पण असतो ना, तर पालखी वगैरे काढतं आमच्या भावसारमडीपासून. तर आज आमच्या घरी पण येणार आहे पालखी. तर बघा बाहेर बघता आता तीच तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे आधी ब्लॉगमध्ये. आता इथे खुर्च्या वगैरे टाकतंय, आणि जेव्हा मिरवणूक येते पालखी येते तर इथे आता खुर्च्या लावत आहे आम्ही. आणि मम्मी पप्पा दोघे गेलेले मिरवणूकमध्ये. मिरवणूक येते ना, तर सगळे लेझिम वगैरे खेळत येत आहे. तर मम्मी पप्पा पण लेझिम खेळत आहे, आणि आता बाकीचे कामं आता आम्ही करत आहे. मग आधी मम्मी इथे मस्त रांगोळी काढून गेली, पण ते काय गाड्या वगैरे चालू असतात ना, तर सगळ्या गाड्या याच्यावरनं जात होत्या. आणि वेळेस हे झारे कुठं टाकायचे का, झोरे का काय म्हणता याला? मम्मी पप्पा आणि काकू वगैरे आलेले गैस बघा. यांनी कुर्ता फेटा वगैरे घातलेला सगळ्यांनी. तर गाईस मिरवणूक आलेली आहे. मम्मी आणि काकू ते स्वागतासाठी टाकताना आधी पाणी. दरवर्षी मिरवणूक येते, आणि दरवर्षी बेबे इथे बसता. बेबेंची जागा फिक्स आहे.
आणि पालखी पण आलेली आहे आणि तिथे हिंगलाज मातेचा फोटो आहे बग्गीमध्ये. इथे मम्मी पप्पा आता पूजा करताय. इथे आहे हिंगलाज मातेचा फोटो बग्गीवर. आधी ना काय आता बग्गी पण यायची आधी आणि ना आधी बग्गीच्या पुढे अजून 2 घोडे चालायचे, त्याच्यावर मुलं बसलेले राहायचे लहान. पण आता ते सगळं बंद केलं वाटतं. वेद इथे सगळ्यांना काही चहा देतोय आणि पाणी पण दिलं ते ना बिचाऱ्याने आधी. काही एवढा लहान मुलगा चहा पितोय, दूध पिण्याच्या वयामध्ये चहा पितोय. पितोय काय माहिती. हे बघा गाईस आमच्या घरातल्या असं हे बसलेले आहे आणि हे खेळतायत ते लोक. हे बसलेले आहे आणि बसून बसून गंमत पाहताय, खेळत नाही आहे. सगळेजण बोलताय उठा उठा उठतच नाही आहे. गाईस तर मी आता मडीमध्ये आलेलं आहे. इथे जेवण आहे ना, तर आता खाली आरती वगैरे झाली तर जेवण करू म्हटलं इथे. गाईस इथं जेवण घेतलेलं आहे, मसाला भात आहे, कढी आहे आणि पापड. बाकी हा प्रसाद आहे. 56 भोग होता ना. आणि माझा मित्र पण भेटलेला आहे मला इथे. चला आता जेवायला बसू. या गर्दीमध्ये कुठेतरी जेवायला बसायचं आहे. चलो कुठे बसतो बाई? वरती स्टेजवर जागा पण नाही ना. ती बघा आमची नाट कसं तोंड करून बसलेली आहे. तर मम्मी इथे बसलेली तिच्या मैत्रिणींसोबत आणि पप्पा इथे बसून जेवण करत आहे. झालं सगळं खाली झालं, माझं पण जेवण झालं. गाईस घरी जात होता म्हटलं दर्शन करून घेऊ, तुम्हाला पण दर्शन करून देऊ. महालक्ष्मी माता आणि हिंगलाज माता आज मस्त सजवलेलं आहे मंदिराला. बाई घरी कोण आहे चेरीला शुभमकडे ठेवलं होतं गाईस 1 तासासाठी, कारण की सगळे आले घरी. चेरी आधी वाज घेते, तू कुठून आलाय, कोणाला भेटून आलेला आहे. आधी आमची स्कॅनिंग होते घरात जायच्या आधी. चेरी